तर मित्रांनो लय टाइमांशी भेटले, इथून मी उतरलोय आणि राजू भाईने केलाय काम. बाबा बाबा साईज बघा एकूणची आईच्या गावात. बाबा बाबा बाकीचं काय आहे. आणि नितीन भाई तुझ्या एकट्याचं बाबा शिंगाजी घेतली काय कडकडीत र काम. हे बघा मगातपासून बघा याच्या टाकलं तो बारीक बारीक ढोमागुतू होतं आणि डायरेक्ट त्यांचा फादरूच आला आता. बेट वर लागलाय बिग साईज. चला आता एक थंबनेलला यांचा फोटो घेऊ. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, जसं का माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही समुद्र आहे या बाजूला आणि मी सध्या करंजा जेटीवर आणि करंजा जेटीवर या आउटफिट मध्ये आलोय म्हणजे तुम्ही समजू शकता चाललोय मी फिशिंगला समुद्रामध्ये आपल्या फेवरेट ठिकाणी. कुठे जाऊ ते तुम्हाला नक्की दाखवू आणि कोण कोण मेंबर आहे ते पण दाखवू. पण इथला नजारा बघा, इथे एक बोट लागली आता आणि भरपूर लोक आहेत बघा लॉन्च मध्ये त्या. आणि ही बहुतेक चालली असतील खंदेरीला ना. आपलं मेंबर पण आलं तुम्हाला दाखवतो बघा. तिकडनं 3 जण चालत आलं आणि 3 जण या साईडला आहेत. 6-7 जण बोटीमध्ये बसले तुम्हाला दाखवू. मित्रांनो व्हिडिओ मध्ये बनवून राहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. आज बऱ्याच दिवसातून आम्ही त्या ठिकाणी फिशिंगला चाललोय. तर बघू आज आपल्याला काय भेटतंय. जे काय भेटेल तुम्हाला नक्की दाखवू. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल वर करा. आणि इंस्टाग्रामचा आयडी स्क्रीनवर असेल, इंस्टाग्रामवरती पण नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामचा आयडी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. तर चला आता सगळा सामान आपल्या बोटमध्ये टाकू. बोट पण आज नक्की माहिती नाही कसली आहे, कारण का आतिश भाई गेले डीपला बोट घेऊन. तर आज नवीन कोणती तरी बोट आहे, तर बघू कशी काय. व्हिडिओ मध्ये बनवून राहा. जिवंत आहे, जिवंत करपाल आहे. कचकी साईज आहे, एकदम मोठी बघा. 2000 रुपये सांगले टोपलीच. बिग साईज करपाल. आई किती बोलले विचार? 1500 रुपयांनी टोपली. मित्रांनो आपली बोट आलेली आहे आणि याच्यातले अर्धी मेंबर आपले आहेत, बघू शकता तुम्ही. सामान उतरवताना आपली पब्लिक असते असते. ठीक आहे बाटली. तर चला आपली बोट आली ना, आता आपण जाऊ. तर मित्रांनो फायनली आपल्या आजच्या फिशिंग ट्रिपला सुरुवात झाली. आणि कुठली फिशिंग ट्रिपला सुरुवात करण्यात सर्वात अगोदर गणपती बाप्पा. तर चला देवाचं नाव घेतलंय आणि फिशिंग ट्रिपला सुरुवात केली. नवीन बोट आहे, आपला नवीन मेंबर आहे. भाई नाव काय? आपण मुलाखत घेऊ बोटवाल्याची. या इकडं, ये इकडं, थोडा जवळ आहे, इथं उभा राहतो. तर मित्रांनो आज आपला दर फेरीला आपला बोटवाला फिक्स असतो आतिश भाई. तो आज अवेलेबल नाही, तर त्याच्या जागेवर आपला नवीन नाकवा आहे. नाकवा नाव सांगा? संतोष गजानन कोहली. संतोष नाक. आणि करंजाच गावातला सुडकीचा पाडा. सुडकीचा पाडा. जर आपल्या अँगलर मित्रांना अगोदरच्या व्हिडिओ मध्ये कमेंट होत्या का भाई तुम्ही बोट कशी करता भाड्याने कशी, आम्ही आतिश भाईची बोट भाड्यानेच करता आहोत. आणि आता जर कोणाला काशा खडपाव किंवा कुठं फिशिंगला जायचं असेल तर तुम्ही नेऊ शकता. हा नेऊ शकता, आम्ही नेऊ शकतो. आणि कोणाला जर फिशिंगला जायचं असेल काशा खडपावा अलिबागला किंवा कुठं पिरवाडीला समुद्रातून तर तुम्हाला ही बोट भाड्याने भेटेल. दादा एकदा नंबर सांगा तुमचा. 8451014885. मी मित्रांनो नंबर नोट करून घ्या, मी स्क्रीनवर पण देईन. या
नाकवाचा नंबर. आणि काय तुमचा रेट असेल जर काशा खडपाव जायचा असेल तर? काशा गडपावर जायचं असेल 8 माणसं असतील तर 2000, 4 माणसं असली तरी 2000 भेटेल. म्हणजे 2000 फिक्स आहे भाडा. तुमची 8 माणसं असली, 10 माणसं झाली. 10 माणसं असली तर 2200 रुपये. 200 रुपये अजून वाढतील. हा असा रेट आहे. तर तुम्ही जाऊ शकता. आणि जर आपल्या थ्रू आली PM फिशिंगच्या थ्रू तर काय डिस्काउंट भेटेल का सबस्क्रायबरांना? सबस्क्राईब करा ना, भेटेल 1800 रुपये. 1800. अभी मजा आएगा ना भिड़ो. हा भाऊ बघा, डायरेक्ट 400 रुपये, 200 रुपये ते 400 रुपये डायरेक्ट डिस्काउंट दिलाय. फक्त क्रायटेरिया त्यांचा असा असेल का PM फिशिंगचा सबस्क्रायबर पाहिजे, बरोबर ना? बघा, ही ऑफर दिली फक्त आपल्या सबस्क्रायबरांना लागू आहे. तर चला मित्रांनो, इथनं सुरुवात झाली आणि आता आपण डायरेक्ट काशा खडपावर आता गेल्यावरच भेटू. तर सिनेमॅटिक्स काय शूट करायला भेटलं तर दाखवतोय. तर मित्रांनो, पोहोचलो आहोत आम्ही बारक्या खडपावर. तो काशाचा खडप तुम्ही तिथे साईडला बघत असाल, तिथं पण कोणतरी अँगलर आहेत, तुम्ही बघू शकता. आमचे काही मेंबर इथं उतरतात आणि आम्ही बोटीतच थांबू आणि इथनच करू फिशिंग. पाण्याची कंडिशन तुम्ही बघू शकता, बेटसाठी परफेक्ट आहे. स्पिनिंगसाठी काही इतकी खास वाटत नाही. तर आपली इथं पण काही मंडळी आहे ऑलरेडी. आणि आता बघू, आजच्या फिशिंग सेशनला करूया सुरुवात. चला, बाकीची सगळी तुम्हाला व्हिडिओ आता जास्त करून या कॅमेऱ्यातून एन्जॉय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला एक मेंबर तिथं गेला, तुम्ही बघू शकता. त्याला एक तिथं जस्ट एकरू लागला, तो नंतर दाखवीन तुम्हाला. बोटीवर आम्ही इतकं जण थांबलेलो, तुम्ही बघू शकता. इतक्या जणांची पहिलीच कॅच लागली. ही बघा, शिंगालीचा कलर बघा फक्त. माकलीचे बेटवर लागली ना, कडक साईज आहे बघा, एकदम फ्रेश. घ्या सेकंड कॅच बघा, कसले साईज आहे कडक शिंगालीची. ओके, काय लागलाय, हँडलाईन टाकली आणि हँडलाईनला पहिलीच गोल लागले बघा, कडक साईजची गोल, एकदम गोल्डन. बहुत ही कुछ 14-15 लाखान. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. छोटी गोल. तर मित्रांनो, लय टायमांशी भेटलाय बघा मित्रांनो. हँडलाईनला मला लय अगोदर एकदा लागलेला तिथं काशा खडपाजवळ, लय वर्षातून परत राहू दे. गोल्याना तर घास होईल काम. 25 काटा, याला काटा नाही वाटतं, बिन काट्याचं आहे. जिवंत पाकड लागलाय आपल्याला. नाकान मोठा घाला, काटा तोडलेला आहे. बारकाय काटा तोडला आहे, असं नाही मग. बघा मगातपासून बघा याच्यात टाकलं, तो बारीक बारीक ढोमागुतू होतं आणि डायरेक्ट त्यांचा फादरूच आला आता. फादर ढोम्याचा काय साईज आहे बघा, हँडलाईनला खतरनाक असा बाहेरशी गुतलाय व कसली साईज आहे बघा, कडक साईज. मी उतरलोय आणि राजू भाईने केलाय काम. बाबा बाबा, साईज बघा एक आईच्या गावात.
बाबा बाकीचं काय आहे आणि नितीन भाई तुझ्या एकट्याचं बाबा शिंगाजी घेतली काय कडकडीत रकाम साईज बघा. आता काशावर जाऊन तुम्हाला दाखवते. चला यो लय मोठा किती अंदाज हो? तर मित्रांनो घाई नाही हो. आता यो सगळा मच्छी विच्छी घेताव काशावर जाताव ना तुम्हाला सगळा करून दाखवताव. इंटरव्ह्यू घेऊया दोघांचं. राजू घरात आपल्या अँगलर पहिल्या फेरीला आपल्या सोबत आलेल्या छोट्या घरपावा तेव्हा पण त्यांना 2 किलोचा एकरू लागलेला तुम्ही बघितला असाल अगोदरच्या कुठल्या ब्लॉग मध्ये. आणि या फेरीला पण आपल्या सोबत आल्या आणि त्यांची आजची गेम दाखवते तुम्हाला काय ते. आम्ही होतो बोटीमध्ये आणि हे थांबलेलं त्या बारक्या खडपावर त्याच्यामुळे आम्हाला काही शूट करायला भेटला नाही आणि तिथं पण कोणी केला नाही. पण त्या गेम केली ना एकच पीस काढलाय मजबूत. घ्या जरा साईज बघा आता जिवंतच आहे बघा. त्याव पायदेशी वजन काटे घालते त्या उभा राहतो त्या इकडे या तुम्ही. ही साईज बघा तुम्हाला अशी समजणार नाही. अँगलर नाव सांगा एकदा. राजू करत. राजू करत. आणि पेटला काय लावलेलं कोलंबी. कोलबी लावलेली. कोलबी छोटी 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 कोलबी बघा कशी गेम केली मोठी. तर कसा वाटला यो हँडल करताना. लय लय म्हणजे घाम फुटलेला धडकन बंद झालेली एक प्रकारची. आणि पहिल्या फेरीला आमच्या सोबत आला पहिल्या फेरीला पण पहिल्या फेरीला दुसऱ्या फेरीला आला दुसऱ्या फेरीला तर बिग गेम एकदम काम 25 करून टाकलाय. आता उसाला रत्नागिरीला लागताना ती साईज लागली आणि कसा लागला खेचत होता कसा वाटत होता. काय एकदम कठीण काम झालेला पण मित्रावी साथ दिली बऱ्यापैकी मस्त चांगलं साथ दिली. पण मित्राही व्हिडिओ काढली नाही कोणी. मी पण जवळ नव्हतं मी बोटीत होतो बाजूला त्याच्यामुळे मला काय व्हिडिओ काढायला भेटली नाही. पण प्रॉपर आता याचं वजन पण करू. पण मी एकदा तुम्हाला त्याची साईज दाखवतोय. एक मिनिट घेतलाच त्यांनी चावा शेवटी. ही बघा ही साईज आहे. आता वजन तर काय अंदाज सांगेल मी डायरेक्ट तुम्हाला. आता वजन काट्यावर वजन दाखवते बघा कसला आहे एकदम फ्रेश जिवंत. इकडे जवळ आण कॅमेरा. हे आपला वजन काटा दरवेळी प्रमाणे 0-0 आहे. आणि आता याचा करू आपण वजन. चार किलो 630 लॉक नीट दाखव दिसतंय. 4 किलो 630 ग्रॅम म्हणजे 4 किलो क्रॉस आहे. 4.5 किलो क्रॉस आहे तुम्ही बघू शकता. 4 किलो 600 ग्रॅम कसली साईज आहे. वजन दाखवायचं ना एकदा बघा. हा वजन आहे दिसतंय प्रॉपर वजन केलं एकदम. ही बिग साईज कसला आहे तोंड दाखव बघा. बेट वर लागलाय बिग साईज. चला आता एक थंबनेलला यांचा फोटो घेऊ. आणि मला पण इथं लागलाय बघा. मला हँडलाईनला लागलेला यो डोमा बिग साईज. कसली साईज आहे बघा डोम्याची पण लय मोठा डोमा. आणि एक पाकड बसलाय बघा घालते. हे दोन्ही पीस हँडलाईनला लागलं मला. पाकड पण जिवंतच आहे बघा सप्पा उठते. चला आता एक थंबनेलला यांचा फोटो घेऊ. आणि बाजूला पण गेम केलंय नितीननी पण गेम केली त्याच्यावर दाखवते. लिप ग्रिप दे. नितीननी पण तेच खडपाव गेम केली. आता काय गेम आहे बघा तुम्हाला दाखवेल तो. एक एक काय त्याच्यानुसार आख्यान त्याला शाप कोंडवशी उलटा करा का उलटा कर. शिंगालीचं काट पुण्य मोरलस लाईन दिलेली आहे का. उभा रा मग लिप ग्रिप लावते. इकडे इकडे याला यानी पण लाईन दिली.
याची पण लाईन तशीच आहे. हे बघा एकदम जिवंतच माल आहे. कसं आहे बघा, ही साईज आहे. हे पण असेल अराउंड 2 किलोच्या आसपास ना, आरामात ना. बघा 2 किलोच्या आसपास आहे आपण. आणि तो एक हे दोन्हीला पीस यालाच लागलं. आणि बाबा इथं मर हे बघा, हे 2 पीस पण त्यालाच लागलं खालती. आणि आता याचा थंबनेलला फोटो घेऊया कशी साईज आहे बघा. इकडे 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 वरती नीट लोड टाकत निघला त्याचा ताजा जिवंत आहे बघा. कडकडीत गेम. मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल ना तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो आजचा सेशन झालेला आहे कंप्लीट. आणि निघलोय आता घरी जायला. 2 ग्रुप होता आज. एक या बाजूला ग्रुप आहे आणि आपला या बाजूला ग्रुप आहे. तर भरपूर फिशिंग केलंय. आणि आज आपले ग्रुप मेंबरांना मस्त स्ट्राईक झाल्या. गोपरे लागले क्रू चांगल्या साईजचे, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असाल. आणि आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो पुन्हा एकदा काय काय भेटलंय ते. जा बच्चा. तर आपल्या ग्रुप मधला एक मेंबर नितीन बघू शकता, त्याला किती लागले रे? 2 एकरू आणि 1 ढोमा आहे बघा. एकरूची साईज पण मस्त आहे. काला ढोमा एक लागला. आणि त्यानंतर आपला नवीन पार्टनर राजू घरात पहिल्यांदा आला. पहिल्यांदा पण एकरू आणि दुसऱ्यांदा आला आणि उचल्यावरती एकरू होता. साईज दाखवा फक्त. तसा नाही दिसणार बाहेर. हा बाहेर करायला लागेल. ही साईज वजन केलं की 4.5 क्रॉस होता ना. 4 किलो 600 ग्रामचा एकरू लागला. आणि बेट फिशिंग वर. आणि विरेश दातला काय लागला? शिंगायला लागले. आणि बाकी पार्टी मेंबर आहेत त्यांनी दंबाची ढोंबी काढली. आणि ही गेम बघू शकता. ही गेम मिनी केली. एक पाकट, एक फिंगर मार्क, एक चरबा, एक मोठा ढोमा, सगळी मिक्स मच्छी आहे. तर अशी होती आजची व्हिडिओ. बघा मित्रांनो ही अशी आजची गेम होती भाई. आजच्या ट्रिपचा मेन अँगलर ठरलेला आहे राजू घरात. कसा वाटतंय एवढा मोठा मासा काढल्याबद्दल? भारी आनंदच वाटतोय ना. आनंद वाटतोय. मग आज संडे स्पेशल. मागचे पण संडेला स्पेशलच केलेला, आज पण स्पेशलच होणार. तर आज पण यांचा संडे स्पेशल होईल. आपला संडे थोडा मिक्स होईल. आपली मच्छी बारकी आहे. तर चला मित्रांनो ओव्हरऑल व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? जर काही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑल वर करा. आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतील. तर चला मित्रांनो अशाच नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज मध्ये भेटत राहू. तिथपर्यंत बाय बाय.